माननीय व्यासपीठ आणि या ठिकाणी जे काही माझे गुरुवर्य माळी सर, पाटील सर आणि कल्याण विभागाचे माझे सहकारी व माझे गुरुबंधू प्रशांत पाटील सर, सुनील सदगी सर आणि इतर शाखेमध्ये कार्यरत असणारे सहकारी, या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि आज मला या ठिकाणी एवढा चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि थँक्स म्हणू इच्छितो. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट की यश तर मिळालेलंच आहे, तर यशाची गोडवी न गाता तुम्ही विद्यार्थ्यांनी काय करावं किंवा आज हे लाईव्ह व्हिडिओ चालू आहे आणि ते शक्यतो यूट्यूबवर वगैरे येतील, तर मी आज यशाची गोडवी न गाता विद्यार्थ्यांनी काय करायला हवं हे माझा फोकस असेल. तर सर्वात पहिली गोष्ट की तुम्ही ज्यावेळेस तयारी करता, ज्यावेळेस तुम्ही MPSC किंवा UPSC या क्षेत्रामध्ये येता, त्यावेळेस मी आता ॲक्च्युली मी पृथ्वीचा फॅकल्टी मेंबर आहे आणि नशिबाने पाटील सरांचा जो सब्जेक्ट आहे तोच सब्जेक्ट मी कल्याण शाखेमध्ये शिकवतो. हा ॲक्च्युली मला सरांचा आशीर्वाद भेटला आहे की काय, नशिबाने सगळ्या गोष्टी जुळून आल्या. तर ज्यावेळेस मी मुलं येतात ॲडमिशनसाठी किंवा काय करतात की जेव्हा अभ्यासाला बसलेले असतात, त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवते की ज्यावेळेस मुलं येतात त्यांना काय सिलेबस आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. आता याचं एक उदाहरण मी देऊ इच्छितो. ज्यावेळेस मी माझ्या PITCला म्हणजे आपले डेप्युटी कलेक्टर यांनी सांगितलं, पहिले जे सुशांत बोलले की PITCला अभ्यास करताना मी मेन्सचा अभ्यास करत होतो, तर त्या मेन्सच्या अभ्यासामध्ये माझा एक सहकारी मित्र भारताचा भूगोल हा मेन्सच्या अभ्यासामध्ये वाचत होता. तर मी 2 दिवसापासून त्याला, त्या माझ्या मित्राचं नाव नाही घेऊ शकत मी, 2 दिवसापासून मी त्याला बघत होतो की नेमकं काय अभ्यास करतो आहे हा. त्यावेळेस मी 2 दिवस मला राहवलं नाही की याचं कुठे चुकलं आहे, आपण ते सांगायला हवं. त्याला विचारलं, काय रे तू काय वाचतोयस? म्हणे मी भारताचा भूगोल वाचतोय. मी म्हटलं सिलेबस बघितला का? हो म्हणे 4 वर्ष झाले मी तयारी करतोय, माहिती आहे मला सिलेबस. म्हटलं खरंच माहिती आहे का? तो म्हटला की हो. मग मी त्याला सिलेबस दाखवला. म्हटलं यार मेन्समध्ये भारताचा भूगोल हा कुठेही विचारला जात नाही, फक्त महाराष्ट्राचा भूगोल विचारला जातो. तर आपण एवढ्या आंधळेपणाने आपण आपली तयारी करत असतो. तर माझं सर्वात पहिलं आणि शेवटचं वाक्य असेल की पहिला सिलेबस काय आहे त्या दृष्टिकोनातून जा. आणि सिलेबस पण अभ्यास करताना आता 2016 पासून मी 2016ची माझी पहिली मेन्स होती. त्यापूर्वी मी 2016ची प्री आणि 2015ची प्री दिली होती. 2015ची प्री मी काही मार्कांनी फेल झालो होतो. 2016ची प्री, 2016ची मेन्स आणि 2016चा इंटरव्ह्यू माझा एक 4 मार्कांनी माझा इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क भेटले आणि पोस्ट भेटली नाही. चांगलं झालं पोस्ट भेटली नाही. कदाचित ती पोस्ट भेटली असती तर आज मी DYSP म्हणून या ठिकाणी तुमच्यासमोर भाषण करू शकलो नसतो. एखादी उपशिक्षणाधिकारी किंवा CO क्लास 2मध्ये कुठेतरी ट्रेनिंग करत आता काम करत असतो. तर सांगायचा उद्देश असा की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असाल त्यावेळेस एक तुमची बेसिक पुस्तकांची एक लिस्ट तयार करा. कारण की आता MPSCचा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसवरच ते क्वेश्चन जास्त विचारले जातात आणि बेसिक पुस्तकातून क्वेश्चन जास्त पडत आहेत. तर बेसिक पुस्तकं सगळ्यांनी पहिले रेफर करा आणि बेसिक पुस्तकं एकदा दोनदा नाही तर तब्बल मला असं वाटतं की मी स्वतः बेसिक पुस्तक ही 14 वेळेस वाचलेली आत्तापर्यंत. तर सर्वांनी पहिले बेसिक पुस्तकं सगळी संपवा आणि त्यातही ते NCERT आणि स्टेट बोर्ड, आणि यामध्येही सांगतो जे काही आयोग आहे ते NCERT ग्राह्य धरतं, स्टेट बोर्ड कमी प्रमाणात ग्राह्य धरतं. एक एक्साईज PSI मधला एक क्वेश्चन होता सुभाषचंद्र बोसवरचा, तर त्या जे काही NCERTमध्ये वाक्य आहेत ते त्यांनी ग्राह्य धरलं होतं, स्टेट बोर्डमधलं ग्राह्य धरलं नव्हतं. तर ते बघूनच तुम्ही ते अभ्यास करा. त्यानंतर मेन्सचा अभ्यास करताना प्रीमध्ये तरी MPSC थोडं आउटवर्ड जाते, बाहेरचा काही क्वेश्चन विचारले जातात, पण मेन्सचा अभ्यास करताना प्रामुख्याने विथ सिलेबसच सगळे क्वेश्चन असतात. त्यामुळे जर तुमचा सिलेबस व्यवस्थित माहिती असेल तर तुमची अभ्यासाची काही प्रक्रिया आहे किंवा तुमचा जो काही पुढचा वाटचाल असते ती खूप सोपी जाते. आणि इंटरव्ह्यूमध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट मला आढळली की इंटरव्ह्यूमध्ये मला माहीत नाही हे कितपत खरं आहे आणि खोटं आहे. काही लोक म्हणतात की इंटरव्ह्यूमध्ये तुझं बोलणं महत्त्वाचं आहे. मला वाटतं की इंटरव्ह्यूमध्ये तुमचं ॲपिअरन्स महत्त्वाचं आहे आणि ते ॲपिअरन्स तुमच्या पहिल्या एंट्रीपासून असलं पाहिजे, शेवटपर्यंत असलं पाहिजे. कारण की माझे 2-3 जण जे माझ्या पूर्वी मी जेव्हा इंटरव्ह्यूला जात होतो, मी बाहेर उभा होतो, तर इंटरव्ह्यू माझ्या पुढे 2 जण उभे होती. ती 2 जण अशी उभी होती की शर्ट अक्षरशः चुरगळलेला होता. तुम्ही राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला आला आहात आणि शर्ट चुरगळलेला असून तुम्ही असा अपीअरन्स दिल्यावर त्यांना काय वाटणार आहे की मी जो अधिकारी निवडतो तो कसा आहे.
तर या सगळ्या गोष्टींचं तुम्ही लक्षात ठेवून आपला अभ्यास करा. इंटरव्ह्यू पण त्याचे पुढच्या वेळेस भावी अधिकारी आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि तयारी करताना फक्त स्वप्न बघू नका की आम्ही काय स्वप्न बघून आलो आहे, कारण की ह्याच्यावर एक शेर सांगतो, मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. इथपर्यंत आपण सगळे तयार असतो की आपण सगळे स्वप्न की बाबा मी डेप्युटी कलेक्टर होणार, मी DYSP होणार, मी अमुक होणार, मी तमुक होणार. पण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा एक गोष्ट राहून जाते की पंखों से कुछ नहीं होता. फक्त विचार करून की काय करून, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उडान होती है. तर तुमच्या हौसले तुमचे एकदम असे बेबून पाहिजे की काही झालं तरी मी त्यामध्ये जिंकणार आहे. तर या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात असू द्या. मी मुंबईचे जे काही पेज आता सरांनी चालू केले त्यामध्ये सगळ्यांना प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या बुकलिस्ट माझ्या व्यवस्थितपणे दिलेल्या आहेत. मी UPSC तयारी केली नाही, त्यामुळे प्रामुख्याने मला सगळ्या MPSCचा अभ्यास आहे. आणि MPSCच्या अभ्यासामुळे नेमकं काय वाचलं गेलं पाहिजे, माझ्या स्वतःच्या काय चुक्या झाल्या आहेत हे सगळं मी स्वतः ॲनालिसिस करून ती बुकलिस्ट मी सरांना दिलेली आहे. ते अपलोड करतीलच लवकर. आणि त्याचबरोबर खास करून मुलांनी एक गोष्ट लक्षात असू द्या की ज्यावेळेस तुम्ही तयारी करायला येत आहे तर तुम्ही पुण्यामध्ये का आला आहात या गोष्टीचं भान असू द्या, मुलं असू द्या, मुली असू द्या. कारण की आपलं 24-25 वय असतं, त्या वयात आपण या ठिकाणी आलेलो असतो. काही चुकीची पावलं पडतात, ती कळत न कळत पडतात, लायब्ररीमध्ये पण पडतात, बाहेरही पडतात. त्यामुळे ते कळत नसतं की आपले पाऊल चुकीचं पडतं आहे की नाही. तर या सगळ्या गोष्टीपासून लांब राहा, जेणेकरून तुमचं जे काही भविष्य आहे ते तुम्ही स्वतः सुधरवाल आणि एक चांगला अधिकारी तुमच्यामधून बाहेर पडेल. एक छोटी एक कविता लिहून आणली आहे, जर आवडली तर इन्स्पिरेशन घ्या, नाही आवडली तर फक्त टाळ्या वाजवा. मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में, मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में, तू ज़रा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे हकीकत में, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू ज़रा कोशिश तो कर. आंधियाँ सदा चलती है, मुश्किलें सदा रहती है. सगळ्यांनाच टेन्शन आहे, सगळ्यांच्या आयुष्यात अवघड आहे, काही ना काही टेन्शन असतंच. मिलेगी तुझे ही मंजिल तेरी, मिलेगी तुझे ही मंजिल तेरी, बस तू ज़रा कोशिश तो कर. राह संघर्ष की जो मैं चलता रहा हूँ, राह संघर्ष की जो मैं चलता रहा हूँ, वही संसार को मैं अब बदलता रहा हूँ. जिसने, हे माझं स्वतःचं वाक्य आहे, कारण की माझा जास्त अभ्यास होतो. कारण मी रात्री 10ला मी अभ्यासाला बसतो, सकाळी मी 5 वाजेपर्यंत अभ्यास करायचो, दिवसभर झोपा काढायचो. कारण की मग ते मला सकाळी आवडायचं नाही की मुलगा चल रे सुदर्शन चहा प्यायला चल रे आपण नाश्ता करायला. मला ते इरिटेट व्हायचं. मला असं घेऊन जायचं ना. माझ्या PITCच्या मुलांना सगळ्यांना विचारून घ्या, मी सकाळी कोणासोबत नाश्ता किंवा चहा खायला कधीच गेलो नाही. मग त्यामुळे मी रात्री अभ्यासाला बसायचो, जेणेकरून कोणाला मला नाही सांगतो, मला एक तर नाही सांगता येत नाही मला किंवा मी नाही येऊ शकत. मग ते मला कुठेतरी वाईट वाटत असतं की यार कोणीतरी बोलवतंय आणि तू नाही सांगतोय. त्यापेक्षा मी झोपून असायचो आरामशी, त्यामुळे कोणी उठवायला सुद्धा यायचं नाही की या रात्रभर अभ्यास करतो. जिसने रातों से जंग जीती है, सूर्य बनकर वही निकला है. तर एवढं बोलतो. आणि तुम्ही सगळे सूर्य बनून बाहेर या. खूप मोठा आहे, म्हणजे हा जो प्रवास आहे या ठिकाणी काही म्हणजे 2-3 वर्षापूर्वी मी स्वतः या ठिकाणी बसलेलो आहे. या ठिकाणी येऊन या ठिकाणी यायचं आहे. तर या ज्या काही 4-5 पायऱ्या चढायच्या आहेत ना, त्या पायऱ्या नाही आहेत, ते तुमचं मेहनत आणि तुमची लगन त्या ठिकाणी असलं पाहिजे. फक्त स्वप्न बघू नका, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी खरंच मेहनत करा. तुम्ही खूप सगळेजण पुढे जाल ही आशा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.